नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 30 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर. 2100 रुपये सुरू. बघा, लवकरच तुम्हाला 2100 रुपये वाटप सुरू होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी सरकारतर्फे देण्यात आली आहे. लवकरच तुम्हाला 2100 रुपये जे ते वाटप सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लवकरच माता भगिनींनो तुम्हाला 2100 रुपये जे ते वाटप सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2100 रुपये सुरू. आज पैसे वाटप. बघा, आज मोठा निर्णय या ठिकाणी होणार आहे. आता हा जो काही मोठा निर्णय, हा पैसे वाटपाच्या संदर्भाचा निर्णय असणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2100 रुपये सुरू. 2100 रुपये वाटप तुम्हाला सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच बघा, जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची पण महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन आलेली अपडेट आहे. बघा, नवीन आलेली अपडेट आहे. आता या अपडेटमध्ये जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलोत. पुरावा तुमच्यासमोर आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना. बघा, लोकप्रिय योजना आहे. सर्वात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळणार आहेत. कारण एवढी लोकप्रिय झालेली योजना आहे. सर्वात जास्त लाभार्थी असणारी योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही योजनांपेक्षा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जास्त आहेत. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे. बघा, गेल्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये योजनेची सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जेवढ्या महिला पात्र असतात तेवढ्या महिलांना दरमहा 1500 रुपये जे ते दिले जात आहेत. पुढची अपडेट बघा, महत्त्वाची माहिती. जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जात असून आतापर्यंत या योजनेचे पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत. बघा, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जेवढ्या महिला पात्र राहिलेल्या आहेत तेवढ्या महिलांना 11 हप्ते आलेले आहेत. 11 हप्त्यांचे जर आपण 1500 रुपयांप्रमाणे केलं तर 16,500 रुपये होतात. बघा, 11 गुणाकारामध्ये 1500 म्हणजेच 16,500 रुपये होतात. 16,500 रुपये महिलांनो, तुम्हाला लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो सरकारने दिलेले आहेत. महत्त्वाची बाब अशी की येत्या काही दिवसांनी या योजनेच्या पात्र महिलांना 12वा हप्तासुद्धा मिळणार आहे. बघा, जेवढ्या महिला पात्र असतील तेवढ्या महिलांना येत्या काही दिवसांमध्ये या योजनेचा जो 12वा हप्ता आहे तो हप्तासुद्धा मिळणार आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या विषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे, महत्त्वाचं विधान केलेलं आहे. काय म्हणालेत बघा मुख्यमंत्री. खरं तर निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं वचन दिलं होतं. सरकार स्थापित होऊन झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता सरकार स्थापित होऊन 6 महिन्यांपेक्षा अधिकचा वेळ झाला आहे, पण तरीही या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. बघा, सरकार स्थापन झालं, 6 महिन्यांचा कालावधी गेला तरी देखील अजून निर्णय झालेला नाही आहे. तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे
कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत बरं? किती महिलांना 2100 रुपये पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. कोणकोणत्या महिलांना वाटतं 2100 रुपये आम्हाला मिळायला पाहिजे, आम्हाला 2100 रुपये पाहिजेत? ज्या महिलांना वाटतं 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता लिहून पाठवायचं आहे. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. आपण दुकानात जातो, आपण काहीतरी खरेदी करत असतो, आपण अगोदर मागतो तरच आपल्याला ते मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला मागणी करावी लागणार आहे. 2100 रुपयांची मागणी जर तुम्ही केली तरच तुम्हाला मिळणार आहे. त्याच पद्धतीने 2100 रुपये ज्यांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. बघा, आजच मोठा निर्णय ह्या ठिकाणी होऊ शकतो. जर आपण पाहिलं तर अधिवेशन आता सुरू होतं आहे आणि अधिवेशनामध्ये हा निर्णय ह्या ठिकाणी होऊ शकतो. बघा, आपण मागच्या वेळेस जर पाहिलं असेल अधिवेशनामध्ये 2100 रुपयांचा मुद्दा होता. तर पुन्हा एकदा ज्यावेळेस जी राज्याची परिस्थिती ती चांगली होईल किंवा पुढे अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनांमध्ये या संदर्भाचा निर्णय होऊ शकतो असं आपल्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या अधिवेशनामध्ये 2100 रुपये देण्यासंदर्भाचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं 2100 रुपये द्या म्हणून. बघा, जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र अखेरकार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 2100 रुपयाच्या संदर्भात आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय म्हणालेत मुख्यमंत्री ते आपण या ठिकाणी आता पाहूया. बघा, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय? तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असे सांगितले की लाडकी बहीण या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये, बघा, जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. आता आपली अर्थव्यवस्थासुद्धा वाढत आहे, हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. बघा, जे काही आश्वासनं दिलेली आहेत तर ते आश्वासनं पूर्ण करणार आहोत. मात्र एकदाच सगळी पूर्ण करणं शक्य नाही, पण दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण केले जातील असं आश्वासन यावेळी पुन्हा एकदा फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. म्हणजेच काय, तर 2100 रुपयांचं आश्वासन सरकारने दिलं होतं ते तुम्हाला त्या ठिकाणी सरकार पूर्ण करणारच आहे आणि त्याच्यासाठी काही वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. आता पुढे बघा, जूनचा हप्ता कधी मिळणार? तर जून महिन्याचा 12वा हप्ता जून अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं म्हटलं जात होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता जूनचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात जमा होऊ शकतो. बघा, आता जर आपण पाहिलं तर उद्यापासून जुलै महिना सुरू होतोय. आज ह्या ठिकाणी जूनचा महिना जो तो संपतोय, तर उद्यापासून जुलैचा महिना सुरू होतोय आणि जुलैच्या महिन्यामध्येच तुम्हाला पैसे येऊ शकतात. मे महिन्याचा हप्ता देखील जून महिन्यात जमा करण्यात आला होता आणि आता जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याची अधिकृत तारीख अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही आहे. बघा, सरकारकडून अजून अधिकृत जी काही तारीख आहे, ऑफिशियल तारीख आहे, ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. पण निश्चितच हा जो काही हप्ता आहे तो तुमचा आता जुलैमध्येच गेलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर आज 30 जून आहे, म्हणजेच आज तुमचा जून महिना जो आहे तो संपतो आहे. जून महिना संपत असल्यामुळे आज जरी पैसे यायला सुरुवात झाली तरी देखील पैसे वाटप करत असताना संख्या जास्त आहे. म्हणजे जवळपास 2,43,00,000 महिला पात्र आहेत. तर एवढ्या महिलांना पैसे वाटत असताना 3 ते 4 दिवस सहज लागतात आणि त्यामुळे हे 3 ते 4 दिवस सहज लागल्यामुळे पुढच्या महिन्यामध्येच, बघा, जुलैमध्येच तुम्हाला पैसे या ठिकाणी येणार आहेत. जुलै महिन्यामध्येच तुमचे जे काही हप्त्याचे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आता बघा, पुढे महत्त्वाचं काय, आता आपण पाहिलं जूनच्या संदर्भात, जूनचा हप्ता तुमचा बाकी आहे. पुढे जुलै महिना सुरू होतो आहे, बरोबर आहे, जुलै महिना सुरू होतो आहे. आता आपण जर पाहिलं तर 2 ते 3 महिन्यांपासून म्हणजे एक महिना जो आहे तो 1 महिना उशिरानेच तुम्हाला हप्ता दिला जातो आहे. तर आता सरकारने या ठिकाणी रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेणेकरून दोघं जे हप्ते आहेत ते तुम्हाला एकत्रच आले पाहिजे. म्हणजे जूनचा पण आणि जुलैचा पण, म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला यावेळेस येण्याची शक्यता जी ती दाट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1500 रुपये जूनचे आणि 1500 रुपये जुलैचे असे दोघं मिळून 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात आणि हप्ता पण रेग्युलर त्या ठिकाणी होऊ शकतो. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.